नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घ्या। मानव विकास परिषदेचे आमरण उपोषण। श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये अतिक गुलाम हुसेन कुरेशी श्रीगोंदा यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये कलम 307, 332, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला सदरचा गुन्हा हा खोटा असून घटनास्थळी अतिक कुरेशी हे नव्हतेच। दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी केली आहे। या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या दारात आज मंगळवारी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। नमस्कार, माझं नाव अफसर शेख, संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहतो। गेल्या महिन्यापासून अतिक कुरेशी यांच्या खोटे गुन्हा दाखल झाला आहे। त्या संदर्भात पाठपुरावा करत आहे। या संदर्भात सांगायची शोकांतिका एक म्हणजे पोलीस यंत्रणेला पूर्ण माहिती न घेता गुन्हा दाखल झाला ही शोकांतिका आहे। संबंधित जो अतिक कुरेशी आहे, ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी तो त्या ठिकाणी नाहीये। वारंवार अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याचं नाव गुन्ह्यामध्ये घेतलं। पोलीस यंत्रणा पुन्हा शासकीय यंत्रणा हे कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, पहिला प्रश्न माझा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आहे। ज्या माणसाने अवरात्र समाजसेवा करून लोकांच्या हक्काला धावून जाणारा देवदूत म्हणून त्या अतिक कुरेशीची ओळख आहे। अर्धी रात्र असो, कधी कोणाच्या दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला आर्थिक मदत असेल किंवा एखाद्या अन्नदानाचा विषय असेल, कोणाच्या लग्नाचा विषय असेल, तर अवरात्र निस्वार्थपणे मदत करणारा जो अवघ्या 2 मताने नगरसेवक पदावरून प्रभावित झाला, ज्याचा 2 मताने विजय झाला असता, 2 मत कमी पडल्यामुळे तो त्या मतदारसंघामध्ये निवडून आला नाही। म्हणजे लोकप्रियता किती आहे त्या पाठीमागे या यंत्रणेला सर्व हा माहिती असून एखाद्या शासकीय अधिकारी जर कोणाच्या दबावाखाली असे काम करत असेल तर माझं मनापासून आणि नम्रतेने माझी विनंती आहे की असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। अतिक कुरेशींनी ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल तो नसताना गुन्हे दाखल झाले त्याचे पुरावे ते संबंधित पोलीस स्टेशनला देण्यासाठी तयार आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा त्याचं गुन्ह्यात नाव घेतलं। त्याच्यामुळे वरिष्ठ पोलीस अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब ओला साहेबांनी ह्या घटनेकडे गांभीर्याने दखल घ्यावी। मी गेले 1 महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहे। मी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी मला लेखी स्वरूपाची अद्याप कसलीही माहिती मला मिळाली नाही। मी त्यांना सांगितलं होतं जर मला अद्याप कसलीही माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यास मी कार्यालयासमोर उपोषण बसेल। तर मी आमरण उपोषण आज 19 तारीख डिसेंबर आहे 2023 जोपर्यंत अतिक कुरेशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सुरू राहील। शासनाने लवकरात लवकर माझ्या निवेदनाची दखल घ्यावी, अन्यथा पूर्ण राज्यात नव्हे तर भारत देश पर्यंत आंदोलन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। शासनाने माझ्या दिलेल्या पत्राचा विचार करावा आणि पोलीस यंत्रणेच्या कारवाई संदर्भात माझा विरोध नाही, परंतु चुकीचं कारवाई होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे। जर एखादा चांगल्या व्यक्ती जर प्रतिमा मलिन करण्याचं काम जर कोणाच्या सांगण्यानं होत आहे, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी कारवाई करावी आणि ज्या अतिक कुरेशीचं नाव गुन्ह्यामध्ये घेण्यात आलं आहे तर ते मागे घेण्यात यावं, एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।